नमस्कार मंडळी, मी राम इंदुरकर आणि अर्थात तुम्ही पाहताय आम्ही मंडुरकर यूट्यूब चॅनल. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असणार की आपण पहिलं रत्नागिरीमध्ये गणपती फुले याचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर जय विनायक मंदिर हे पाहिलं. त्याच्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत ते रामेश्वर मंदिरामध्ये. या देवगडपासून थोड्याच अंतरावरती हा मंदिर आहे. अतिशय सुंदर आणि छान या ठिकाणी तुम्हाला हा मंदिर पाहायला मिळेल. तुम्ही जर या ठिकाणी फिरायचं किंवा येणार असाल तर हा मंदिर तुम्ही येऊन नक्कीच पहा. कारण अतिशय सुंदर बघा, तुम्ही नक्षीकाम कशाप्रकारे केलं आहे हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मी बघतो आहे कशाप्रकारे अतिशय सुंदर, मला छान वाटलं हे मंदिर. तुम्ही जर या ठिकाणी आलात ना तर कुणकेश्वर मंदिरापासून एक 15 मिनिटाच्या अंतरावरती हा मंदिर आहे. आणि सॉरी आणि तुम्ही जर पाहिलात ना तर देवगड रस्त्यावरतीच हा मंदिर आहे. येताना आम्हालासुद्धा हा मंदिर पाहायला मिळाला म्हणून म्हटलो की जाऊन जरा बघूया कशा प्रकारचं मंदिर आहे. पण अतिशय सुंदरच आहे हा मंदिर. बघू शकता कशा प्रकारचं हे मंदिर आहे. आतमध्ये केलेलं नक्षीकाम किती सुंदर दिसतंय, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हे जे दिसतात हे खांब हे या मंदिराची शोभा वाढतात. हे बघा, अशा प्रकारे हे या ठिकाणी नक्षीकाम केलं आहे. दोन साईडला लक्ष्मी नारायणाची तुम्हाला मूर्ती मिळते. रामेश्वर मंदिर. मित्रांनो, हे मंदिर या ठिकाणी पहिलं जुनं मंदिर होतं हे रामेश्वराचं. त्या ठिकाणी येथील ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी हा नवीन मंदिर उभारण्यात आला. पण हा मंदिर एवढं मोठं आहे, खूपच मोठं आहे. असं तुम्ही बघता कशा प्रकारे हा मंदिर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी मंदिराचं काम केलं आहे. मंदिरासमोर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ही तुळस या मंदिराची शोभा वाढवते. आणि साईडला असलेलं गणरायाचं मंदिर किती सुंदर बघा, छान. आणि रंगरंगोटी या ठिकाणी जी केलेली आहे नक्षीकाम तुम्ही बघू शकता. नवीन पद्धतीने या ठिकाणी हे नक्षीकाम केलेलं आहे. हा मंदिराचा घुमट कशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी दिसतं हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे मंदिर आहे. हे फोटो मी जे समोरून काढलेले आहे. अशा प्रकारे हा मंदिर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. कशा प्रकारे मंदिर आहे. पाठीमागे असलेला हा मंदिराच्या घुमटा पाठीमागे असलेला हा भाग तुम्हाला पाहायला मिळतो आहे. समोरच असलेलं हे रामेश्वराच्या मंदिराचं गेट अतिशय सुंदर आणि छान त्या ठिकाणी यांनी बांधण्याचा प्रयत्न केला आहे आणि छानच दिसतो आहे. समोर असलेल्या आजीबाई, मी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी ते 2 ते 3 वर्ष झाले, म्हणजे मंदिर जिथून बांधण्यात आलेलं आहे तिथून आम्ही या ठिकाणी आम्ही बिझनेस करतो असं त्यांनी या ठिकाणी मला सांगितलं आहे. पाहू शकता कशा प्रकारे हे मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी. तुम्ही जर आलात तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.